आदरणीय श्री राजन पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. उद्घाटक म्हणून आदरणीय राजन पवार साहेब जे नौखड या परिसरामध्ये राजन सिडलरचा शॉप आहे ना त्याचे ओनर आणि आपल्या या मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष आणि समाजसेवक आदरणीय राजन पवार साहेब यांचं देखील गुरुद्वारा प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त चमकणारी अगदी ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटत आहे या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा मध्ये. तीन ओव्हरचा मॅच आहे. ग्रँड फिनालेला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो. अंतिम सामना या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा. स्वागत करूया सर्व आमच्या लाडले प्रेक्षकांचा देखील ज्यांनी या स्पर्धेसाठी अगदी आपला वेळ दिला आहे त्या सर्व व्यक्तींचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया ग्रँड फिनाले. स्ट्राईक एंडकडे आहे नवनीत चव्हाण तर नॉन स्ट्राईक एंडकडे नरेश ठाकूरला. बॉलिंगसाठी गोलंदाज रवी आलाय. रवी आयरे रवी लिंगालाला असे टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण खेळाडू पाहिलेत आणि अंपायरचा सिग्नल आलाय. लेट्स प्लेचा या ठिकाणी पहिला षटक पॉवर प्ले जिकडे 3 प्लेयर असतील सर्कलच्या बाहेर. 3 ओव्हर मॅच आहे. 3 ओव्हर. यस 3 ओव्हर आहे. 3 ओव्हर बाहेर 3 आहे. यस बाहेर 3 आहेत. अंपायरचा सिग्नल पॉवर प्ले आलाय. हँड रोल केला अंपायरनी आणि सांगितलं येस इट्स अ फर्स्ट पॉवर प्ले. 3 प्लेयर्स आर आउट ऑफ द 30 सर्कल. उमाशंकर पाल देखील स्वागत आहे. 6 साठी उमाशंकर पाल. नवनीत चव्हाण साठी प्रत्येक 6 ला 200 रुपये. स्लोवर चेंडू फ्लाईट दिलाय जास्त बाहेर निघाला. अशोक राऊत सर सांगत आहे व्हाईट बॉल. पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. व्हाईटचा इशारा आलाय या बॉलवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो या ठिकाणी बॅटची स्लाइस घेत असताना फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू निघून गेलाय. रवी आलाय. या संपूर्ण मालिकेमध्ये इकॉनॉमिकल प्रत्येकी मॅच मध्ये पॉवर प्लेचा ओव्हर फेकत असताना चांगली गोलंदाजी केली रवीने. सर्व आमचे आयोजक कमिटी बिट्टू सर केटी निक्की राजेश यादव त्यानंतर आनंद शेलार या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर डिगा स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीचा देखील खऱ्या अर्थाने धन्यवाद. आमचे ऑफिशियल्स अशोकजी राऊत विशालीजी नाईक यांचा देखील धन्यवाद. आमचे डीजी ऑपरेटर आणि स्कोरर चंगू मंगू केला गल्ली यांचा देखील धन्यवाद. आदित्य आणि उद्धव. रवी पुन्हा एकदा बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडकडे आहे. नरेश ठाकूरला कालचा प्रदर्शन अप्रतिम राहिला होता. नरेश ठाकूरला जा. फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये किशोर अण्णा या ठिकाणी आहेत. 1 धाव या बॉलवर फक्त आणि फक्त घेतले जाईल. तीन चेंडू 3 धावा. बँक ऑन टार्गेट करावं लागेल. मोठा स्ट्रोक आला नाही अजूनपर्यंत या फायनलच्या मॅच मध्ये. जय दुर्गा माता स्पोर्ट्स उमाशंकरजी पाल यांच्याकडून षटकासाठी 200 रुपये. नवनीत चव्हाणला प्रत्येक 6 200. पहिला ठोकलाय लांब लचक उंच गगन चुंबी सिक्सर. डीजे थँक्यू. सलग 3 बॉल 3 षटकार आदरणीय धनराज यादव यांच्याकडून 2100 रुपये प्राइज आहे. धनराज शेठ यांच्या वतीने 2100
सलग 3 बॉल 3 सिक्स साठी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सह्यार षटकार ठोकलाय. नवनीत चव्हाणने दाखवलाय आपल्या बॅटची चमक आणि धमक. याही बॉलला मिस टायमिंग आहे. बॉल हवे क्षेत्र आलाय. ओ हो 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 बिग मिस्टेक. लेट्स सी वेट अविनाश पाटील वेट प्लीज. अंपायर चर्चा करतील. वेट थांबायचं आहे. डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स. थांबायचं येस वेट अविनाश पाटील. अविनाश प्लीज कूल राहा जरा मैदानाच्या आतमध्ये. अंपायर आहे डिसिजन देण्यासाठी. नवनीत आपण थांबायचं 9 सेकंडकडे. अंपायरचा डिसिजन येईल या ठिकाणी. प्लेयर्सनी गॅदर व्हायचा नाही आहे. फिंगर अप फलंदाज बाद. अगदी थोडासा डिस्ट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न होता नवनीत चव्हाणचा. त्यामध्ये शिकार झालेले आहेत आणि फलंदाजाला या ठिकाणी फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या उल्लंघनामुळे बाद देण्यात आलेला आहे. अशोकजी राऊत सर यांच्या वतीने नवनीत चव्हाणचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी गणेश गल्ली या परिसरातील लेजंड खेळाडू. वय वर्ष 42 आणि बॅटिंगसाठी आलाय अशोक पाल चिच्या. शेवटचा अंतिम बॉल. दोन चेंडू आहेत. धावसंख्या 9. 4 बॉल 9 धावा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गोलंदाज रवी. तर स्ट्राईक एंडकडे आहे अशोक पाल. जर या बॉलवर विकेट काढली किंवा अशोक पालची विकेट कुठल्याही बॉलरने काढली तर गुड्डू रंगीला यांच्याकडून 200 कॅश प्राईज दिला जाईल. ओहो लेट्स सी पाहूया. चॅनलमध्ये चेंडू होता. पडल्यानंतर गिर्रकी घेत असताना आतमध्ये आलाय आणि हा डॉट बॉल. आदरणीय प्रेश शहाजी या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम आदरणीय प्रेश शहाजी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा अशोक पाल बॉलिंगसाठी तयार. ओहो या ठिकाणी खरा बॉल आहे. रवी स्वतःवर नाराज आहे आणि अवांतरच्या स्वरूपात एक सिंगल रन. धावसंख्या टोटल 1010. आदरणीय प्रियेश शहाजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत असणार आहे. वॉर्म वेलकम टू शहाजी. पुन्हा एकदा रवी तयार. हो या ठिकाणी देखील ऑब्रेक ऐकण्याचा प्रयत्न होता. बॉल आतमध्ये आला नाही आहे. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. धावसंख्या 1-1-11. धावसंख्या 11 आहे स्कोर कार्डवर. सुरुवात या ओव्हरमध्ये टीम ठाकूर 11 विकेट जरी आले तरी रन्स देखील आलेले आहेत. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ठोकल्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि बॉल थेट निघून गेलाय. लेट्स सी वेट फॉर द अंपायर सिग्नल. बॉल आतमध्ये आलाय.
प्रेक्षकांनी देखील काही हालचाल केली नाही आहे आणि सांगितलं हो बॉल आतमध्येच आहे. एकच धाव या बॉलवर दुर्दैव म्हणावं लागेल अशोक पालसाठी आणि एक धाव धावसंख्या टोटल एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन्स. ओंकार वर्ली केटी भाई आपण सरपंच स्टेजवर यायचं आहे. आपण या ठिकाणी ओव्हरमध्ये पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. प्रियेश शहाजी आपल्या समोर या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील स्वागत. धावसंख्या 1 to 12. कॅमेरामॅन फोकस करायचा स्टेज. आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. आदरणीय प्रियेश शाह सरांना विनंती असणार आहे की आपण पुढे यायचं सर. आणि प्रियेश शाह साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य स्टेजवर या ठिकाणी केला जात आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जे सातत्याने क्रिकेटसाठी स्वतःला समर्पित करतात असे प्रियेश शहाजी यांचा या ठिकाणी मित्रांनो ताला झाला पाहिजे. प्रियेश शहासाठी एक दमदार व्यक्तिमत्व जे नेहमीच क्रिकेटला पुढे करतात आणि क्रिकेटला आपली सेवा देत असतात असे प्रियेश शहाजी यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. खूप खूप धन्यवाद प्रियेश शहाजी. त्यानंतर संजय काते साहेब या ठिकाणी आहेत. संजयजी काते यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आनंद शेलार यांना विनंती करेन की संजयजी काते साहेबांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सन्मान असणारा संजय काते साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या मुख्य स्टेजवर केला जात आहे. गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या वतीने धन्यवाद संजय काते साहेब, आपला सहकार्य दिल्याबद्दल आपला देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर राजन सिल्डरचे आदरणीय दीपकजी नाईक सर देखील आहेत या ठिकाणी. दीपकजी नाईक साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मी विनंती करेन हितेश यांना की आपला सुबस्त या ठिकाणी आनंद दीपक साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद दीपक साहेब, आपला देखील या ठिकाणी आपला मनपूर्वक आम्ही आभारी आहोत आणि धन्यवाद तुमचा. आपण या क्रिकेटसाठी जीव प्राण लावत आहेत त्याबद्दल तुमचा धन्यवाद. जाऊया आता मॅचच्या दिशेने. धन्यवाद सर्व आमचे पाहुणे मित्रमंडळ या सर्वांचा मनपूर्वक आभारी. आणि एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यावर आहे. यासाठी केला होता ठास की शेवट गोड व्हावा आणि निश्चितपणे शेवट गोड झालेला आहे. अप्रतिम आयोजन. याही बॉलला अगदी खेचण्याचा प्रयत्न होता मात्र परफेक्ट मिडल होत नाही आहे बॉल आणि आला या ठिकाणी डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे, 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम ठाकूर 11 प्रथम बॅटिंग करत आहेत या मॅच मध्ये ग्रँड फिनाले मध्ये. ओ व्हॉट अ बॉल, सुपर बॉल बाय अक्षय, ट्रिमेंडस बॉल. अगदी पडल्यानंतर स्विंग अँड मिस, फलंदाज पूर्णपणे बीट झाला नरेश ठाकूरला आणि आलाय या ठिकाणी हात पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट या ओव्हर मधील. गुड बॉलिंग बाय अक्षय. दोन सेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या आहे टोटल 13.
हाफ ट्रॅकर बॉल कट करायचा, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, करणार नाहीये चुकी. अक्षयच्या खात्यात एक अजून विकेट. नरेश ठाकूरला बॅक टू टेक आउट. उद्यापासून मित्रांनो नवघर बादशाह मैदान विसरू नका, कारण सलग 7 दिवस नाईट मॅच 62 चषकचं आयोजन A1 जोडी आदरणीय जितू पाटील आणि राकेशजी पाटील यांच्या वतीने नवघर गाव बादशाह मैदान 62 चषक अगदी आपल्याला पाहायला भेटणार आहे. उद्यापासून सलग 7 दिवस नाईट मॅच. संपूर्ण ग्रामीण टीम बेशूभाई यांच्याकडून पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकार जर विशालने ठोकला तर बेशू यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक दिला जाईल. गोलंदाज यार अक्षय फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही आहे. गॅप मोठा आहे. बॅटर बीट झालेत, कीपर बीट झालेत आणि शेंडू निघून गेलाय. धन 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 4 धावा या ठिकाणी 22 स्वरूपात भेटणार आहे. 4 रन्स पाहिजे ठाकूर 11 टीमला. जे बॅटनी यावं किंवा 22 यावं, रन्स पाहिजे या ठिकाणी. धावसंख्या टोटल 17. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला या मॅचमध्ये आणि धावसंख्या 17 आहे. शेवटचा अंतिम ओव्हर आणि आमचे गुजरातचे ओल्ड इज गोल्ड मिस्टर गोविंद अंकल आपला देखील स्वागत आहे. वेलकम गोविंद अंकल. लकडा तोड गेंदबाज गुजरातचे गोविंद अंकलजी आपलं स्वागत आहे. वय वर्ष 70+ 70 वर्ष जास्त आहे, तरी देखील आज क्रिकेटचा जुनून गोविंदभाई यांच्यामध्ये आहे. स्वागत असणार आहे गोविंदभाई यांचं देखील. धावसंख्या 17. चला आपण या ठिकाणी अगदी संपूर्ण मीरा भाईंदर चा नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेटच्या पटलावर घेऊन गेलेत आणि वय वर्ष 70 लकडा तोड गोलंदाज गोविंदभाई यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. खूप खूप धन्यवाद गोविंद अंकलजी. गोविंद ओव्हर जेव्हा गोलंदाजी करायचे फक्त 2 रन किंवा 3 रन याच रन खर्च करायचे आणि खन्नाचे बॉलने खेळायचे, त्यावेळेचा क्रिकेट गोविंद अंकलनी गाजवला आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅथलेस डिंगडॉंग या सर्व टीमच्या अगेन्स्टमध्ये खेळलेले आहेत गोविंदभाई. धावसंख्या 17 आहे. अविनाश पाटीलचा वापर केला जाईल या ओव्हरमध्ये. फलंदाज धीरज अण्णा आहेत. फिल्डिंग व्यूहरचना अगदी पाहत आहेत, कुठे फिल्डर आहे कुठे मारू की धावा टीम ठाकूर 11ला भेटणार आहे. धावसंख्या 17. अविनाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. वेगवान चेंडू अगदी पडल्यानंतर पॅडवर आलाय. सिंगलचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि यस लेग बायच्या स्वरूपात सिंगल भेटणार आहे. प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी या मॅचमध्ये. म्हणतात ना सोपं नाही असतो आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात. तुम्ही जर असाल ना प्रामाणिकपणे जर मेहनत केली तर यश तुमच्या नशिबात नाही तर तुमच्या हिंमतीवर येईल आणि तो हिंमत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. विशाल स्ट्राईक एनकडे आहे. हा पुल गेलाय. मुंबई त्या ठिकाणी आहेत. एकचा प्रयत्न फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर आणि धावसंख्या टोटल 19. आपण पाहत आहोत गुरुद्वारा प्रीमियर लीगचा अंतिम सामना, ग्रँड फिनाले. फुल टॉस बॉल आणि थेट आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या मान्यवरांना सलाम करणारा सिक्सर.
थँक्यू डीजे. धावसंख्या 25, 25 धावा. धावसंख्या 25 स्कोर कार्डवर आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल बाकी आहे या मॅच मध्ये. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन. मॅच बॉल आहे. मॅच बॉल 25. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 होते आणि या ओव्हरमध्ये 8 रन आलेले आहेत. अंपायर्स रिव्ह्यू आहे का? येस, थँक्यू. अंपायर्सचा रिव्ह्यू आहे. थँक्यू सो मच. इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉल आहे या ठिकाणी. षटकार या बॉलवर ठोकलाय. धीरज अण्णाने दाखवली आपली कला आणि सरळ बांधायचा आहे, मात्र लांब खेचतो मिस्टर धीरज अण्णा. षटकार आला. धावसंख्या 25. स्लो चेंडू बीट केला. लेट्स सी, पाहूया किती धावा या बॉलवर भेटणार आहे. एक तर पूर्ण झालाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघालाय. 4 धावा. चौकार. डीजे थँक्यू. या ओव्हरमध्ये 12 आलेले आहेत. बाबू काय म्हणशील? नवघर रोड लकी स्टार्सच्या गल्लीमधून आज या ठिकाणी आलाय या मॅच पाहण्यासाठी. धावसंख्या टोटल 29. 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च करत असताना अविनाश पाटील खाली जायला चेंडू. त्या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. लेट्स पाहूया अंपायरचा सिग्नल. 22च्या स्वरूपात ही धाव. एक सिंगल आणि 22च्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 30. शेवटचा अंतिम बॉल विशाल स्ट्राईक एंडकडे आहे. मॅक्झिमम येईल का त्याच्या बॅटमधून? या पहिल्या इनिंगचा शेवट गोल करेल का विशाल? कहते ना ये जमाना झुकता है, बस ताकद होनी चाहिए आपको झुकाने के लिए. ओहो, चांगला चेंडू या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो आहे आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी या बॉलवर. आणि टीम लकी स्टारच्या गोलंदाजांनी 30 या धावसंख्येवर थांबवलाय आणि विजयासाठी या फायनल मॅच मध्ये 31 करावं लागेल टीम लकी स्टार मित्रमंडळ नवघर या टीमला. DJ Munna Kulbo. या ग्रँड फिनालेमध्ये विजयासाठी 31 करायचे आहेत. या फायनलच्या मॅचमध्ये आपल्या मुख्य स्टेजवर आदरणीय प्रेश शाहजी आणि लाडले नगरसेवक आदरणीय विशाल पाटील साहेब, तसेच राजन पवार साहेब, त्यानंतर तमाम इतर मान्यवर जे या मॅच आनंद घेत आहेत त्या सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. या अंतिम ग्रँड फिनाले आपण पाहत आहोत. गुरुद्वारा प्रीमियर लीग सीझन 7 7वा वर्ष या ठिकाणी पाहत आहोत आणि या स्पर्धेला देखील मोठा ग्लॅमर आहे.
हळूहळू का होईना मात्र या स्पर्धेने देखील उंची गाठलेली आहे आणि जसं जसं उंची गाठत आहे त्यामध्ये आमचे मान्यवर देखील मोठ्या प्रमाणात या मॅचला सपोर्ट करत आहेत त्याबद्दल त्यांचाही देखील मनपूर्वक धन्यवाद. अंतिम सामना या ठिकाणी सीझन 6 मध्ये स्वर्गीय मोहन जाधव फायनल मारला होता. विश्व हिंदू परिषद बच्चे लोग बाहर नहीं प्लीज बजरंग रहेंगे बाहर रहिए. 3 ओवर के बाद ये ग्राउंड आपका ही है, आप लोग ध्यान जाइए वहाँ पर खेलिए. केवल फाइनल का मैच फिनिश होने दीजिए बच्चे लोग प्लीज. चला स्वर्गीय मोहन जाधव और टीम लकी स्टार मित्र मंडल सलामी वीर पाठवा प्लीज. राजन रामकोला रत्न सर सचिन रमेश तेंडुलकर मैदान आपण पाहत आहोत मीरा भाईंदर या नगरीमधील आणि त्यापैकी चाललेला गुरुद्वारा प्रीमियर लीगचा अंतिम टप्प्यात आलो आहोत आपण या ठिकाणी. अंतिम सामना या ठिकाणी आपल्या भेटीला आहे आणि एक इनिंग केवळ शिल्लक आहे या सीझन 7 मधील. कौतुक असणार आहे आमचे सर्व लाडके आयोजक कमिटीचा ज्यांनी एक अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचा सामना या ठिकाणी भरवला आहे. छोटा गांव बड़ा शहर इंपॉर्टेंस नहीं रखता है, पिन कोड इंपॉर्टेंस नहीं रखता है. अशोक झेपाळ बॉलिंगसाठी पहिला चेंडू आक्रमण केलाय. गॅप मोठा आहे. नवनीत चव्हाण या ठिकाणी बॉलर कनेक्ट करत आहेत. चांगला फिल्डिंग आपण अडवला नवनीत चव्हाणने. कॅचसाठी आले नाहीये अशोक पाल सांगत होते. कॅचचा प्रयत्न का केला नाही. अविनाशची सुरुवात केली आहे या दोनने आपल्या टीमला ऑफ द मार्क करून दिलाय विथ द 2. विजयासाठी 31 करायचे आहेत या ठिकाणी 2 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग या पूर्ण मालिकेमध्ये अविनाश पाटीलने दाखवली आहे. ओहो या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ठोकलाय खणखणी सिक्सर. फटका एक्झिक्यूट केलाय पहा आणि त्यांना माहीत आहे पालची स्ट्रेंथ आहे.
ब्लॉकमध्ये जास्तच टाकतात आणि सफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दाखवली आहे. बॉलला गुल केलाय. ओहो या ठिकाणी वेल्ट अँड वॉच आणि अफलातून स्ट्रोक पुन्हा एकदा डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेल स्ट्रोक बाय अविनाश पाटील. बॉल टाकला होता, सन्मान दिला. 1 रन पूर्ण झाली आहे. मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही आहे. अण्णा त्या ठिकाणी आहेत जे नेहमी चौकांनी असतात आणि या बॉलवर 1 धाव. धावसंख्या टोटल 13. वॉटर स्टार्ट बाय अविनाश पाटील. लक्षात राहील ही स्पर्धा प्रत्येक अविनाशच्या फॅनला, कारण प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी 15, 20, 25 धावा केलेल्या आहेत आणि कन्सिस्टन्सी दाखवली आहे या संपूर्ण मॅचमध्ये. आणि अफलातून खेळाडू म्हणून अगदी त्याच्याकडे पाहिलं जातो आणि ते काम देखील आज केलेलं आहे. वेल डन अविनाश पाटील. हो हो या ठिकाणी जागेवर खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा संपर्क नाही आहे. हा आलाय डॉट बॉल. ओव्हरमध्ये हा पहिला निर्धाव शेंडू. आणि जर षटकार कुठलाही बॅटरनी ठोकला तर आदरणीय लाडके नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येकी 6ला 200चा कॅश प्राइज दिला जाईल. या ठिकाणी धावसंख्या आहे टोटल 14. अजूनही या मॅचमध्ये रन्स करायचे आहेत टोटल 17. 12 बॉल आणि 17. पहा मॅच होती कुठे आणि आली कुठे. आणि अतिशय जबरदस्त देखणारं आयोजन नियोजन संपूर्ण आमच्या कमिटी मेंबर्स बिट्टू सर असतील, KT असतील, निक्की असतील, ओंकार असतील, राजेशभाई असतील, आनंद शेलार असतील आणि तमाम त्यांचे साथीदारांनी अप्रतिम असं आयोजन नियोजन केलं आहे. आणि आता केवळ 12 चेंडू आणि धावा पाहिजे 17 या मॅचमध्ये. षटकारासाठी प्राईज देखील आहे आदरणीय नगरसेवक विशाल पाटील साहेब यांच्या वतीने प्रत्येक 6ला 200 रुपीज. 12 बॉल 17 करायचे आहेत या मॅचमध्ये. सनी पटेल शायकिंगकडे पैसा वसूल सामना या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला भेटत आहे. कालचा एक संघ ठाकूर 11 आणि आजचा एक संघ लकी स्टार संघ जो फायनलमध्ये आलेला आहे. आता 12 बॉल राहिलेत आणि 12 बॉल 17 करायचे आहेत. अगदी उत्सुक आहेत लकी स्टार डिफेंडिंग चॅम्पियन दिशेने निघालेले आहेत. ओह सनी पटेल रिव्हर्स खेळलाय. बॅटची एज आहे अँड टेकेन गॉन. मुंबई आलाय. विकेट अगदी या बॉलवर आलेले आहे, म्हणजे रिव्हर्स का खेळायला गेले हा मोठा प्रश्न असेल. आणि फलंदाज सनी पटेल आउट झालेला आहे.
गोलंदाज पुन्हा नवनीत, पहिला चेंडूवर विकेट आली आहे आणि नवनीत असा गोलंदाज आहे ना जो मॅचला पुन्हा आपल्या टीमसाठी आणू शकतो. या मॅचमध्ये टीम ठाकूर 11 या संघाला 11 बॉल 17 रनचं समीकरण आहे या मॅचमध्ये. शेवटच्या अंतिम ग्रँड फिनालेमध्ये आपण पाहत आहोत. देखणारा सुंदर असं आयोजन आणि प्रेक्षकांची देखील तुटुंब गर्दी या मॅचसाठी. आदरणीय विशालजी कांबळे यांचं देखील स्वागत असणार आहे या मॅचच्या माध्यमातून. ओहो, हलकीशी अपील आहे. कालचा दिवस देखील पाहिला, विशालकडे चेंडू आला तेव्हा अपील करत होते आणि आजही तो चित्र आहे या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सेफ आहेत आणि हा आलाय नवनीत चव्हाणच्या वतीने डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी मॅचमध्ये आणेल टीम ठाकूर 11 या संघाला. 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये रन्स करायचे 17. नवनीत तयार टू मुंबई. ओहो, उडवलाय, कनेक्शन परफेक्ट आहे. उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर आला डाऊन द बॉल, पकडलाय झेल, संपलाय खेळ. मुंबई बॅक टू द आउट. साठी पारितोषिक विकास गुप्ता पेरू यांच्या वतीने लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जर भूटानने ठोकला तर तब्बल 3000 रुपयेचा कॅश प्राईज दिला जाईल आणि प्रत्येकी 6ला 200 रुपीज आहे. आदरणीय नगरसेवक विशाल जगन्नाथ पाटील साहेब यांच्या वतीने नवीन बॅटर भूटान आला मैदानाच्या आतमध्ये. नवनीत टू भूटान, वेगवान चेंडू खोला टाकलाय. पॅटर्न मॅचच्या मध्ये आहे. डेफिनेटली पाहूया बॅटचा संपर्क झाला या संपा. थँक्यू. आणि एक सिंगल रन, धावसंख्या टोटल 15. 4 बॉलमध्ये नवनीत चव्हाणने प्रभावित केलाय. ॲज अ आयकॉन म्हणून का घेतला गेलाय याचा उत्तर दिलेला आहे आणि सध्या स्ट्राईक एंडकडे आलाय अविनाश पाटील. डॉमिनेट केलाय ज्या खेळाडूने या संपूर्ण आज मालिकेमध्ये. चांगली बॅटिंग केली आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे. मात्र मॅच फिनिश करून देईल का स्वर्गीय मोहन जाधव लकी स्टार मित्रमंडळ टीमला. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ज्या रिव्हर्स स्ट्रोकवर सनी पटेल फसला होता त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा आलाय डॉट बॉल. गुड बॉलिंग बाय नवनीत चव्हाण. पहा, क्रिकेटच्या पटलावर वेळ लागत नाही खेळ बदलण्याकरिता आणि गेम चेंज झालाय. 12 बॉल 17 होता, आता 7 बॉल 16 आहे मॅच. सॉफ्ट रनचा वापर केला आहे. बॅककीपला खाली ठेवला आहे. जबरदस्त हँड अँड आय ऑर्डिनेशन आणि सिंगलचा प्रयत्न पूर्ण होईल आणि या सिंगलने धावसंख्या तब्बल 16. गुड बॉलिंग बाय नवनीत. मित्रांनो, जर नवनीतची गोलंदाजी आवडली असेल तर त्याला व्हायला हरकत नाही आहे, कारण फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले आहेत या ओव्हरमध्ये. की मला करून दाखवावं लागेल आज, नाही तर कधीच नाही. हे परफेक्ट मुवमेंट आहे अविनाश पाटील करिता, हिरो बनण्याकरिता. चेंडू आहे 6 आणि रन्स करायचे 15. पहिला चेंडू वेगवान होता. एक धावचा प्रयत्न हर्ष या ठिकाणी आलेले आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 1 डबलमध्ये पूर्ण केली जाईल का याची पाहूया. विकेट धोक्यात आहे. हलकीची अपील आणि पंच सांगत आहे फलंदाज सेफ आहे. म्हणजे अगदी मोहितनी जर या धावा सेव्ह केलेत आणि टीम ठाकूर 11ला विजय प्राप्त करून दिला तर शनी शर्मा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयेचा कॅश प्राईज दिला जाईल. बॉल आहे 5 रन करायचे आहेत 13.
अविनाश पाटील असा फलंदाज आहे, जेव्हा जेव्हा 1 बॉल 6 1 बॉल 5 असते ना, तेव्हा तेव्हा साई विहार नवघर जितू पॅकर्स नवघर या टीमला विजयी मिळून दिलेला आहेत. मात्र आता बॉल आहे 5 आणि रन करायचे 13. 5 चेंडू 13 धावा. स्पीडअप करा प्लीज. 5 चेंडू 13 धावा. व्हॉलेंटियर्सनी लक्ष द्यायचं आहे. 5 चेंडू 13 धावा. गोलंदाज मोहित टू अविनाश. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये वॉट अ बॉल बाय मोहित. 1 पूर्ण झाला आहे. नवनीत चव्हाण आलेला आहे वेगाने आणि डेफिनेटली डीप मिड विकेटच्या दरम्यान 2 धावा पूर्ण होईल या ठिकाणी. आणि आताही या मॅचमध्ये बॉल शिल्लक राहिले 4 आणि धाव पाहिजे 11. अगदी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. सुपर मॅच म्हणतात ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है. हौसलों से कुछ नहीं दोस्तों. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये जान टाकण्यासाठी तुम्हाला हौसला दाखवावा लागेल आणि तो हौसला या मॅचमध्ये अविनाश पाटीलनी आत्मविश्वास गमावला नाही आहे. बॉल आहे 4 रन्स करायचे 11. 2 मॅचची बॉल आहे म्हणजे 2 बॉलमध्ये 2 षटकार. सामना फिनिश होईल. मात्र मोहितनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे कौतुक करावं लागेल. 2चे दोन्ही चेंडू खोलात टाकलेत, ब्लॉकमध्ये टाकलेत आणि 2 बॉलवर 2 डबल आलेले आहेत. चार चेंडू 11 धावा या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल जास्त बाहेर निघाला. पंच दर्शक असताना अशोक राऊत सर, इट्स अ वाईट बॉल. पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. म्हणजे समीकरण आहे 4 बॉल 10 करायची आहेत 4 बॉलमध्ये. टीम लकी स्टार की टीम ठाकूर 11, कुठला संघ चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी या सीझनचा उचलेल पाहूया. 4 बॉल 10. salted caramel filling. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. मी नेहमीच म्हणतो, Have a break. एक मैदानमध्ये Have a 2 Kit तलवार, एक जंगलामध्ये 2 वाघ आणि क्रिकेटच्या पटलावर 2 विजेता कधीच असणार. बॉल हवेत आहे. अशोक पाल चच्चाला डाऊन द बॉल. संपलाय खेळ अविनाश पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू 10 धावा. अक्षय स्वतः कॅप्टन आलाय. सांगितलं होतं की आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन आहोत आणि याही वर्षी चॅम्पियन बनूया. मात्र स्वतःला चॅम्पियन बनवण्यासाठी स्वतःला झुंज द्यावा लागेल. ओहो, या ठिकाणी लेट्सी पाहूया सिंगलचा प्रयत्न. मात्र फलंदाज बाद होईल. 2 चेंडू आणि 10 धावा या मॅचमध्ये. दोन बॉल 7 रन. भूटान स्ट्राईक एंडकडे आहे. सामना फिनिश करेल का भूटान? जर अगदी सामना फिनिश केला तर क्रिकेटच्या जनतावर आणि आपल्या या संपूर्ण मॅचमध्ये आणि आपल्या परिसरातील PSI राम कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय राम कदम साहेब यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. 2 बॉल 10 रन. मोहित तयार. ओ हो हो हो, उत्कंठा संपलेली नाहीये.
मॅच अजून फिनिश झाला नाहीये. हा षटकार आलाय. 1 बॉल 4 रन या बॉलवर करायचे आहेत. पाहिजे होती तशीच फायनलची मॅच आलेली आहे. 1 बॉल आणि 4 धावा. षटकार ठोकला आदरणीय विशाल पाटीलजी यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. मात्र हा महत्त्वपूर्ण बॉल आहे ज्यासाठी लकी स्टार डिफेंडिंग चॅम्पियन होईल. तो प्रयत्न भूटानने ठोकला. षटकार 1 बॉल 4 ची मॅच. मित्रांनो, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार तालिया झाला पाहिजे. 1 बॉल 4. षटकार ठोकला तर आदरणीय विशाल पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 1 बॉल 4. टीम ठाकूर 11 की टीम लकी स्टार 1 मध्ये 4. GPL चा चॅम्पियन टीम. ओ चेंडू आहे बाउंड्री लाईनच्या पर. वेल डन भूटान. टीम लकी स्टार चॅम्पियन ठरलेले आहेत. वा 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 चॅम्पियन टीम. वा DJ काय खेळ झालाय. डीजे कमॉन.